मी कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे। मी बनवत आहे चण्याची भाजी। मी रात्रभर हे काळे चणे भिजवून घेतलेत। आता आपण याला उकडून घेऊया आणि पाहूया मसाला चना रेसिपी। हे पहा, मी चणे उकडून घेतलेत, छान पैकी उकडलेत। आता हे बघा मऊसूत झाले। साहित्य बघूया। तेल घेऊया फोडणीसाठी, कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, 3 कांदे, टोमॅटो, लसूण, अद्रक, हळद अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला। चला तर मग पाहूया रेसिपी। काळा मसाला चण्याचा बनवूया चना भाजी रेसिपी। तेल टाकून घेऊया, अंदाजे 2 माप टाकून घेऊया। तर तेलात माप असतोय तो। चला तर पाहूया चना भाजी। आपण मराठीत हरभरे पण म्हणू शकतो। छान पैकी बनवून घेऊया चण्याची भाजी। थोडीशी जिरं मोहरी टाकूया, 1 लवंग टाकूया आणि हे जी पेस्ट करून घेतली ना ती पण टाकून घेऊया। दोन मिनिटं लागेल आपला फोडणी तयार व्हायला। 2 मिनिटांनी मसाले टाकू। हे पहा 2 मिनिटं झाले। आता आणखीन 2 मिनिटे हे मसाले छान फोडणीमध्ये फ्राय केले ना चना भाजी छान लागते। हा पण काळा मसाला टाकायचा, अजून छान येते टेस्ट। 1 चमचा भरून टाकायचा आणि आता 2 मिनिटं हे मसाले फ्राय करून घ्यायचे। पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा किती छान झालेत आपले मसाले, एकदम फ्राय झालेत। आता आपण हे जो चना उकडून घेतलाय ना तो टाकून घेऊया। हे पहा, माझी मसाला चना रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता याला आपण 5 मिनिटं उकळून घेऊया, झाकून ठेवूया। 5 मिनिटांनी पाहूया। 5 मिनिटं झाले। चला तर मग उघडून पाहूया। हे पहा किती छान मस्तच झालं आपला चण्याची भाजीची रेसिपी। भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर खायला छान रस्सा झालाय। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। हे पहा खूप छान झालाय आपला चण्याचा रस्सा काळा मसाल्यामध्ये। तयार आहे चना भाजी। पाहूया उद्याच्या रेसिपीमध्ये भेटूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तयार आहे आपली चण्याची भाजी।